सीतेनं खूप भुर्जपत्रांवर पत्र लिहिली होती. सीतेनं खूप भुर्जपत्रांवर पत्र लिहिली होती अग्निपरीक्षेच्या आदल्या रात्री, लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात, आत हालचाल करताना, त्यांचा जन्म झाल्यावर, अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर. एक मोठं बाळ झालं होतं भुर्जपत्रांचं. त्या सोबत होतं शेवटचं पत्र. भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिली. ही सगळी पत्र तिनं रामाला लिहिली नव्हती बरं का. ही सगळी पत्र तिनं रामाला लिहिली नव्हती, बायांनो तुम्हाला लिहिली होती. जी कुणाला सापडली नाही ते एक बरं झालं. सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती. माझ्या सर्व सखींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर करुण रसाची अशी ही कविता होती, मात्र तितकीच वास्तवाला टेकणारी आणि विचार करायला लावणारी अशी ही कविता होती. आजच्या काळातही अनेक सीता आहेत, सीतामाई आहेत, आणि सीता ही एक योद्धा होती, ही एक लढणारी स्त्री होती, आणि तिनं अनेक गोष्टी आपल्या समस्त स्त्रीवर्गाला शिकवल्या. अशी ही कविता किरण येले यांची ही कविता आहे. तुम्हाला कशी वाटली